हॅलो अँड वेलकम बॅक. सो आजच्या दिवसात मार्केटमध्ये काय असेल? आजचा दिवस ॲक्चुअली रेंज बाउंड मार्केटची डेफिनेशन म्हणून आपल्याला वापरता येईल. 2 दिवस मार्केटमध्ये खूप चांगली मजा आलेली. खूप जास्त मार्केट फिरलं. 200-200 पॉइंट मार्केट फिरलं. जास्त 200 पॉइंटपेक्षा जास्त मार्केट फिरलेलं ॲक्चुअली. 22,700 पासून अगदी खाली 22,200 पर्यंत 500 पॉइंट मार्केट फिरलेलं. त्याच्या आधीच्या दिवशी पण तसंच होतं. अ, 21,800 पासून 22,100-200 पर्यंत फिरलेलं. आज मार्केट गपचूप आपल्या रेंजमध्ये राहील. रिझन काय? आज एक्सपायरी होती. निफ्टीची आज एक्सपायरी होती. ह्याच्यात काय झालं असणार आहे? दिवसाच्या सुरुवातीला जे थोडंफार ज्यांनी कोणी बाईंग केलं असेल, शॉर्ट टर्मसाठी स्कॅल्पिंग ट्रेड, लाँग टर्म बाईंग नाही. हे त्यांचा चांगला प्रॉफिट झाला असेल. चांगलं इन द सेन्स 8-10 जास्तीत जास्त 20 पॉइंट्स. खरा दिवस कोणाचा होता? खरी मजा कोणाची होती? ज्यांनी शॉर्ट केले त्यांची. 22,500 आणि 22,300 साधारण जे शॉर्टर्स असतील त्यांचा खूप चांगला प्रॉफिट झाला असेल. इव्हन मी म्हणेन 22,400च्या शॉर्टर्सचा चांगला प्रॉफिट झाला असेल, कारण ते डीकेचा चांगला फायदा घेऊ शकले असतील आज. कारण मार्केट लिटरली एका लाईनमध्ये राहिलंय. 10-20 पॉईंट वरती खाली झालंय फक्त. शॉर्टिंग मध्ये काय होतं की आपण 100ला बाय केलं, जसा टाइम व्हॅल्यू कमी होत जाते तशी त्यांचे प्रीमियम कमी होत जातात. समजा इथे 11 वाजता कोणीतरी 100 रुपयाला बाय केला असेल, इथपर्यंत त्याची व्हॅल्यू 8-10 रुपयालाहून एक्सपायर झाली असेल. जर का तो 400चा कॉल असेल तर वेगळं, 400चा पुट असेल तर वेगळं. मार्केट 400च्या वरती एक्सपायर झालंय, विच इज गुड फॉर अस, कारण आपण 400ला आता स्ट्रॉंग नाही बट सपोर्ट म्हणून अज्युम करू शकतो, कारण कधीच तो ब्रेक झाला नाही. मार्केटने सेकंड हाफ मध्ये म्हणजेच काय 11 नंतर आपले स्वतःचे हाईज आणि लोज हे सुद्धा ब्रेक केले. जे कॉल ऑप्शन बायर्स असतील त्यांना इथपासून इथे काही चान्स नाही ट्रेडिंग करायचा. थोडाफार चान्स होता. लास्ट चान्स होता ऍक्च्युली 11 ते पावणे 12ची ही मोमेंट कॅप्चर करायचं, त्यानंतर नो चान्स. उद्या आता सुट्टीचे मार्केटला, महावीर जयंतीची. परवा काय आहे माहिती नाही. रिझन माहिती नाही म्हणण्याचं, डाटानुसार मी सांगू शकतो काय होईल. मार्केट रेंज बाउंड इथे साधारण कुठेतरी इथे ओपन होईल. सेम कालचे म्हणजे आजचे थोडक्यात हायस आणि लोज त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स असतील. नंतर ते जरी क्रॉस झाले तर 500ला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 300च्या अराउंड, सॉरी 250च्या अराउंड एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. ही बडबड मी करू शकतो पण करणार नाही आज. रिझन आहे ट्रेडवॉर सुरू. आज सकाळीच आय थिंक मी सांगितलं की ट्रम्पने चायनावरती अजून 50%चे टॅरिफ लावले आणि आता टोटल चायनावरती टॅरिफ 103%चे आहेत. थोडक्यात दुप्पट महाग गोष्टी त्यांच्या विकल्या जात आहेत अमेरिकेत. 100ची गोष्ट 200ला कस्टमरसाठी. चायनाने काय केलं? ट्रम्प हे करण्यामागचं ऍक्च्युली रिझन असं होतं की चायना डील करेल. डील करेल म्हणजे काय की आम्ही तुमच्यावर टॅरिफ लावत नाही, तुम्ही आमच्यावर लावू नका, 0-0 करून टाकू, 5%चे लावू, असं करेल. चायनाने ते नाही केलं. चायनाने स्वतःचे 30%चे अजून टॅरिफ लावले. त्याच्यामुळे आता काय होईल? ट्रम्पकडे 2 ऑप्शन उरतील. अजून जास्त टॅरिफ लावणं, शांत बसणं, किंवा टॅरिफ कमी करणं, डिएस्केलेट करणं सिच्युएशन. ट्रम्प जसा माणूस आहे, डिएस्केलेशन अनलाइकली वाटतंय, बट वन सेकंड, कुठच्याही पॉलिटिशियनला आपले व्होट्स जास्त महत्वाचे असतात. सो त्याच्या कोर कॉन्स्टिट्युएन्सीला जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला तर तो करेल. ते काय होतं ते आज रात्री आणि उद्यामध्ये बघायला लागेल. त्याच्यानंतर कळेल की मार्केटमध्ये काय होईल ग्लोबल स्केलला. कारण इंडियाला सुट्टी आहे उद्या, बाकी जगात कुठे सुट्टी नाही. सो उद्याच्या जगाची मार्केट चालूच असते. ऑब्व्हियसली उद्या संध्याकाळी मी व्हिडिओ करेन की परवा काय होईल, बट आत्ता तरी सगळ्या गोष्टी ट्रम्पवरती डिपेंड करतायत. मार्केट फ्लॅट. सो ओआय जरी आपण बघितला, बाय जे मी म्हणालो शॉर्टरचा प्रॉफिट झाला असेल ते हे कॉल शॉर्टर समजा आहे आणि पुट शॉर्टर सगळ्यात जास्त आपल्याला व्हॉल्यूम इकडे दिसते. मी चेंज बघतोय म्हणून त्याला मी व्हॉल्यूम म्हणालो होतो. पण आपण 17 तारखेची एक्सपायरी घेतली तर दिसते की 22,500ला कॉल शॉर्टर्स आहेत. सो 22,500च्या खाली राहील साधारणपणे. ओआय नुसार पण तेच दिसते. 22,500ला शॉर्टिंग असते. 600 एकदम स्ट्रॉंग आहे, बट मला
आय डोंट एक्सपेक्ट की मार्केट 100 पॉईंट लगेच वरती जाईल, 200 पॉईंट वरती जाईल. तसं 22,300 ला चांगला सपोर्ट. एकंदर काय ट्रम्पवरती गोष्टी सध्या तरी डिपेंड करतायत काय होईल याच्यावर ग्लोबल लेव्हलवर, आणि उद्या ग्लोबल मार्केट्समध्ये काय होतं ते कळेलच. परवा काय होतं हे पण कळेल. त्यामुळे काय की 2 दिवसाची सुट्टी, 2 दिवस म्हणजे आजचा दिवस, आज युएस मार्केट्स ओपन होतील तशी उद्या रात्री युएस मार्केट ओपन होते. असे दोन मार्केटचे, युएस मार्केटच्या दिवसांवरती आपलं मार्केट रिस्पॉन्ड करेल काहीतरी. सो वन्स अगेन मी उद्या व्हिडिओ बनवेनच, तिथे सांगू की काय होईल, काय व्हायची शक्यता. साधारणपणे आता लक्षात ठेवायचं काय, ह्याच्या स्क्रीनवरती दिसतात लेवलचं इम्पॉर्टंट आहे. 22,500 आणि 22,200 साधारण, किंवा 250 याच्यामध्येच मार्केट राहायची जास्त शक्यता आहे, जर का आत्तासारख्या सिच्युएशन राहिल्या तर. अजून ट्रेड वॉर इंटेन्सिफाय झाला, कंपनीचा लॉस झाला, ऑब्व्हियसली आपल्याला थोडासा डाऊन ट्रेंड बघायला मिळेल. थोडे दिवसांनी तो अप ट्रेंड मध्ये कन्व्हर्ट होईल. मी ते एक्सपेक्ट करत नाही. माझं एक्सपेक्टेशन आहे मार्केट परत सेम लेवलमध्ये ओपन होईल आणि थोडंसं वरती जाईल किंवा खाली जाईल, डिपेंडिंग अपॉन युएस मार्केट्सला काय. ठीक आहे, आपण उद्या भेटू. थँक्यू.